तर सर्वात प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा। तर मैत्रिणींनो, तुम्ही कधी चम्मचच्या साहाय्याने मोदक तयार केला आहे का? नाही ना? आणि केला असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मोदक बनविणार आहोत आणि ते सुद्धा एकदम कढीदार, सुबक आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख झालेले आहेत। आणि ह्या कड्या आम्ही चम्मचच्या साहाय्याने तयार केलेले आहेत। तर चला आता बघूया आपण चम्मचच्या साहाय्याने, चम्मचचा वापर करून आपण कढीदार मोदक कसे तयार करायचे। तर सर्वात प्रथम आपण ओल्या नारळाचं सारण जे असतं ना, जे ऑलरेडी सर्वांच्या घरी सर्वांना माहीतच आहे की ओल्या नारळाचं सारण कसं तयार करायचं ते तयार करूया। तर एका पॅनमध्ये मी थोडं तूप गरम करून घेतलं। त्यानंतर 1 वाटी मी इथे ओला नारळ टाकलेला आहे। ओला नारळ टाकल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा वाटी गूळ। अर्धा वाटी ओला नारळ घेतला, त्याच प्रमाणात मी गूळ घेतला। तर हे बघा, हे सारण तयार झालेलं आहे। थोडं वेलची पूड टाकून द्यायचं इथे। तर आता मी इथे तयार करत आहे तांदळाची पिठी। तर तांदळाची पिठी कशी तयार करायची, म्हणजे पिठीची उकळ कशी तयार करायची ते बघूया। तर मी इथे अर्धा वाटी पाणी आणि त्यामध्ये थोडं दूध टाकलं आणि त्यानंतर चिमूटभर मी इथे टाकलं मीठ आणि अर्धा छोटा चम्मच तूप टाकलं। आता या दुधाला, पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। हे बघा, उकळी आलेली आहे। त्यानंतर अर्धा वाटी इथे तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाचं पीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं छान अशी उकळ ना वाफेवर शिजू द्यायची, म्हणजे ही छान उकळ वाफेवरती शिजते। तर हे बघा, उकळ आपली तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि अगदी 2 मिनिटं हे झाकून ठेवायचं, म्हणजे आतल्या वाफेमध्ये उकळ छान अशी शिजते। तर हे बघा, आपली उकळ इथे तयार झालेली आहे। ही गरम असतानाच एका प्लेटमध्ये काढायची। आता तुम्ही म्हणाल गरम असताना कशी याला छान मळायचं, तर ग्लासने मळायचं। हे बघा, अशा प्रकारे ग्लासने मळता मळता आहे ना हे कोमट होऊन जातं। त्यानंतर मग हाताने आपण छान याला सॉफ्ट करून घ्यायचं आणि हे मळताना ना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तर मी इथे दूध आणि पाण्याचा वापर करून पिठाची उकळ तयार केलेली आहे। जर कोणाला, बऱ्याचशा जणांना दूध जमत नाही तर तुम्ही पाण्याचा वापर करून सुद्धा ही तांदळाच्या पिठाची उकळ तयार करू शकता। तर हे बघा, ही जी आहे ना तांदळाची पिठाची उकळ थोडी कोमट झालेली आहे। मी आता हाताने छान असं स्मॅश करून घेत आहे। ही जी उकळ आहे ना खूप छान अशी साफ होईपर्यंत आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे। हे बघा, हाताच्या तळव्याने अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं आहे। तर इथपर्यंत तर सगळ्यांना माहीतच आहे, पण चम्मचच्या साहाय्याने आपण कड्या कशा तयार करायच्या आहे पुढे बघूया मैत्रिणींनो। त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा, तेव्हाच तुम्हाला कळेल की चम्मचचा वापर करून आपण इथे कढीदार मोदक कसा तयार केलेला आहे। तर हे बघा, पीठ मी हे छान असं मळून घेतलेलं आहे। आता आपण एक छोटा गोळा घ्यायचा आणि थोडं कोरडं पीठ लावून याची पारी तयार करूया। हे बघा, आणि मधोमध आहे ना आपल्याला थोडं जाडच ठेवायचं आहे, नाहीतर मग मोदक आपला फाटून जातो। तर मी साईडने असं पातळ करत आहे। हे बघा, 2 बोटांच्या साहाय्याने, आणि मी अंगठा ठेवलेला आहे मधोमध, म्हणजे मध्ये थोडं जाडच ठेवायचं आहे। हे बघा, पारी तयार झालेली आहे। हे बघा, आता माझ्याकडे हा आहे चम्मच डिझाईनदार। हे बघा, तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही लवकर खरेदी करा आणि अशा प्रकारे या चम्मचच्या साहाय्याने पटापटा मोदक तयार करा। हे बघा, ही पारी मी ठेवलेली आहे या चम्मचमध्ये आणि हे बघा, जिथून आतला भाग आहे ना तिथे अंगठ्याच्या साहाय्याने असं दाबायचं, म्हणजे छान असा कढीदार इथे ना आकार तयार होतो, तुम्ही पुढे बघालच। हे बघा, आणि या चम्मचमध्ये थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे ही पारी काढताना सहजतेने निघेल, चिपकणार नाही। हे बघा, जिथे खोलगट भाग आहे ना तिथे मी अंगठ्याच्या साहाय्याने असा थोडं दाब देत आहे, म्हणजे छान आकार तयार होईल। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता मी तयार करून दाखवत आहे तुम्हाला। आतून थोडं कोरडं पीठ लावायचं। अशा पद्धतीने जर आपण मोदक तयार केला ना की पटापट होतो आणि बऱ्याचशा जणांना ना कड्या करणे जमत नाही। मला सुद्धा अगोदर जमत नव्हत्या, पण सरावाने जमल्या। तर अशा प्रकारे चम्मचच्या साहाय्याने जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा मग ज्या नवीन गृहिणी असतील त्यांच्यासाठी ही खूप छान ट्रिक आहे। तर जे पहिल्यांदा करतील ना त्यांचे सुद्धा एकदम परफेक्ट मोदक इथे तयार होतील। तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान इथे डिझाईन तयार झालेली आहे। आता आपण ही पारी या चम्मचमधून हळूवार हाताने काढायची आहे, आणि आपली पिठी जर चांगली झाली ना की आपली पारी अजिबात फाटत नाही आणि आपला मोदक सुद्धा खूप छान होतो, अजिबात फाटत नाही। तर त्यामुळे उकड चांगली होणे खूप जास्त गरजेचे आहे। हे बघा, हळूवार हाताने आपण ही पारी या चम्मचमधून काढायची आहे, अलगद हाताने। हे बघा,
अजिबात कुठेही फाटलेली नाही आहे, तुम्ही बघू शकता। आणि किती छान आकार तयार झालेला आहे बघा साईडने। आता आपण बोटाच्या साहाय्याने याला थोडं हळूवार हाताने कड्या करूया। आता हे बघा, या कड्यांची डिझाईन झाली ना की पटापटा आपल्या कड्या होतात, फार जास्त वेळ लागत नाही। हे बघा, तर अशा पद्धतीने हा मोदक आपण आज तयार करणार आहोत। तर तुमच्याकडे कोणकोणत्या पद्धतीचे मोदक तयार करतात, तळणीचे किंवा मग बऱ्याचशा जणी बऱ्याच प्रकारचे मोदक तयार करतात, तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारचे मोदक तयार केले आहेत किंवा मग करणार आहेत। मी सुद्धा त्या प्रकारचे मोदक मग तयार करेल। तर हे बघा, किती छान आपला इथे कढीदार मोदक तयार झालेला आहे। आणि आता सारणासाठी वाट बघत आहे। चला आता आपण सारण भरूया। आणि ही जी कढी आहे ना, खालीपर्यंत छान अशी बोटाच्या साहाय्याने प्रेस करायची, म्हणजे कढीदार मोदक आपल्या तयार होतो। आता सारण भरूया आपण। गूळ आणि ओल्या खोबऱ्याचं सारण तुम्ही कितीही भरपूर भरू शकता। हे बघा, दाबून दाबून छान असं सारण भरायचं, म्हणजे खाताना मजा येते मोदक खायला। आणि आता आपण हळूवार हाताने अशा प्रकारे बंद करूया। हे बघा, एकाच साईडने फिरवत फिरवत हा मोदक आपल्याला बंद करायचा आहे। हे बघा, किती छान मस्त असा मोदक आणि किती सोप्या पद्धतीने आपला मोदक इथे तयार झालेला आहे। संपूर्ण मोदक आपण अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत। आणि कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे। जर तुमच्याकडे स्टीमर असेल ना, तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे मोदक उकडवून घेऊ शकता। आणि हळदीचं पान किंवा केळीचं पान असेल ना, तर खूपच बेस्ट। तर त्या हळदीच्या आणि केळीच्या पानामध्ये हे मोदक उकडवून घ्यायचे। माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी चाळणीमध्येच उकडवत आहे। कढईमध्ये पाणी छान असं गरम झालेलं आहे, गरम म्हणजे उकडवूनच घ्यायचं। आणि त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे मोदक आपण त्यावरती ठेवायचे आहेत। आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे मोदक आपल्याला 10 मिनिटं उकडवून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, लक्षात घ्या की 10 मिनिटाच्या वर आपल्याला हे मोदक उकडवायचे नाही आहेत, कारण त्यामुळे मग हे मोदक जे आहे ना व्यवस्थित होत नाही। तर आता वाट बघूया आपण। हे बघा, 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपले मोदक इथे मस्त तयार झालेले आहेत। चला मग गरमागरम मोदक आपण गणपती बाप्पांना सर्व करूया आणि नैवेद्य दाखवूया। हे बघा, तुम्ही केसरने सुद्धा हे मोदक गार्निश करू शकता, पण आमच्याकडे केसर आवडत नाही, अशा प्रकारचे साधे मोदक आवडतात, त्यामुळे मी केसर इथे केसरनी गार्निशिंग केलेलं नाही आहे। तर आय होप की तुम्हाला या मोदकाची रेसिपी आणि कड्या चम्मचच्या साहाय्याने कड्या पाडण्याची पद्धत नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। आणि हो, अशाच छान छान रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच साईडला बेल आयकन असते ना मैत्रिणींनो, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि सर्व रेसिपीज तुम्ही बघू शकणार आणि आपली भेट होत राहणार। आणि सोबतच हाईपचं बटन असते ना मैत्रिणींनो, ते सुद्धा प्रेस करून सहकार्य करावे अशी विनंती। तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये। पुढील रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे। बाय बाय, टेक केअर। आणि पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या